किचन टिप्स आयडिया। एक पेक सारखे पोट दुखत असल्यास साबुदाण्याची खीर खाल्याने काही दिवसात आराम मिळतो। 2. अशक्त वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्याने शरीराला स्फूर्ती मिळते। 3. मुळ्याचा रस आठवड्यातून 2 वेळा प्यायल्याने पित्ताचे खडे तयार होत नाही। 4. नाचणीची चपाती रोज खा, वजन कमी होते। 5. रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा। 6. चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टोमॅटो चोळा। 7. प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी मळमळ होत नाही। 8. दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चमकदार दिसतो। 9. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो। 10. डाळिंब, मोठी वेलची आणि खजूर रोज खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही। 11. रोज गरम पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते। 12. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता। याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका, यामुळे भाजी कडू लागत नाही। 13. ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या, बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही। 14. भिजवलेले चणे, वटाणे यांसारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मीठ टाका। मिठामुळे कडधान्य खूप मऊ शिजतात आणि चवही छान लागते। 15. बेसन लाडू करताना तूप जास्त झाले तर अशावेळी थोडा बारीक रवा किंवा बेसनपीठ कोरडे भाजून त्यात मिक्स करा। 16. कोथिंबीर करून जास्त वेळ करून ठेवली तर आंबट होते, त्यामुळे कोशिंबीर बनवताना मीठ घालू नका। कोथिंबीर वाढायच्या वेळेस मीठ घाला, म्हणजेच कोथिंबीर आंबट लागणार नाही। 17. पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावेत, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते। 18. कोणत्याही प्रकारची धिरडी कुरकुरीत होण्यासाठी धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान क्रिस्पी होतात। 19. पुलाव, जिरा राईस, किंचा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 4 शिट्या कराव्यात, भात फडफडीत होतो। 20. मोदक तळातून फुटू नये यासाठी उकडायला ठेवण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवावेत।